आयोजित केलेला आहे. माननीय खासदार, माननीय आमदार, माननीय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, माननीय सभापती पंचायत समिती आणि सर्व सन्माननीय विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व शासकीय यंत्रणा जिल्हा स्तरावर आपल्याशी जोडली गेलेली आहे. तसेच आपल्या राज्यातील सुद्धा वनवे आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत. अशा प्रकारे आपल्या राज्यातील सर्व यंत्रणा, सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व लाभार्थी आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्या काही निवडक जिल्ह्यातील निवडक लाभार्थी यांच्याशी प्राथमिक रूपामध्ये आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय संवाद साधणार आहेत. तर सर्वांचं स्वागत करून मी सर्वांचं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याच्या पूर्वी आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करत आहोत. सर्वप्रथम राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत आपल्या राज्याचे माननीय मुख्य सचिव महोदय करतील तशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचे स्वागत आपल्या राज्याचे मुख्य सचिव महोदय करतील तशी मी त्यांना विनंती करतो. मुंबई शहर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री महोदयांचं स्वागत पंचायत राज ग्रामविकास पंचायत विभागाचे माननीय मुख्य सचिव महोदय करतील. माननीय राज्यमंत्री ग्रामविकास महसूल यांचे स्वागत माननीय अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास व पंचायत राज विभाग करतील. माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांचे स्वागत माननीय अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास व पंचायत राज विभाग करतील. सर्व मान्यवर, सर्व माननीय अतिरिक्त मुख्य सचिव, सर्व माननीय प्रधान सचिव, सर्व माननीय सचिव यांचे आपण स्वागत करू. आजच्या या कार्यक्रमासाठी मी माननीय अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास व पंचायत राज विभाग श्री राजेश कुमार सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपण करावे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितजी पवार, मुंबईचे पालकमंत्री सर, आमच्या विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार सर, सर्व माझे सहकारी अधिकारी आणि सगळे बंधू आणि भगिनी सर, हा मुख्य कार्यक्रम आज 31 मे रोजी 10:55 पासून शिमला, हिमाचल प्रदेश शिमलामध्ये माननीय पंतप्रधान हा कार्यक्रमाची सुरुवात करत आहे. याचा उद्देश मुख्यतः तेच होता की त्यांनी जे सर्व राज्यांनी जे कळवलं होतं की आपली जेवढी वैयक्तिक लाभाची स्कीम आहे आणि विशेषतः या कार्यक्रमामध्ये एकूण 13 स्कीमचा त्यांनी समावेश केलेला आहे आणि मुख्यतः पब्लिक हेल्थ, फूड अँड सिव्हिल सप्लाय, अर्बन डेव्हलपमेंट आणि रुरल डेव्हलपमेंटची स्कीम्स या 13 स्कीम याच्यात आहे. हे लोकांपर्यंत पोहोचावं, त्याची जनजागृती व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही स्कीम कसं पोहोचवता येईल म्हणून लाभार्थी यांच्याशीच संवाद करून याच्यात काय सुधारणा करायचे का, आणखी आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये काही सिस्टम्स काही नवीन डेव्हलप करायचे का, आणि शक्यतो आपण जेवढी आपली स्कीम येते एका लाभार्थीला सगळी स्कीम मिळेल याच्या बाबतीत काय सिस्टम आपल्याला करता येईल. आज सुद्धा आपण जे 15 लाभार्थी जे माननीय सीएम साहेबांशी संवाद साधणार आहे, आपल्या या 13 पैकी 8 ते 9 स्कीमचा फायदा त्या प्रत्येक लाभार्थीला मिळालेला आहे आणि 100% लाभार्थींना सशक्तीकरण असा या योजना माननीय पंतप्रधानांनी डिक्लेअर केलं होतं आणि त्याचे पार्श्वभूमीवर आज राज्याचे आपल्या भारताचे सर्व 28 राज्य, 8 युनियन टेरिटरीज, ऑलमोस्ट 773 जिल्हे या देशाचे आणि आपलेही राज्यामध्ये 36 जिल्हे, 2 आपले इथेच आहेत, मुंबई सबर्बन आणि मुंबई,
आणि ऑल 34 जिल्हे 351 पंचायत समिती आणि 28,000 ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम आपला लाईव्ह आपला टेलिकास्ट होतो आहे. आणि आपला कार्यक्रम संपल्याबरोबर 10:55 ला माननीय पंतप्रधानांचा जो कार्यक्रम शिमलाला आहे ते आपल्याला सर्वांना ते बघायचे आहे. आपण सर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त साधून पण महाराष्ट्राने आतापर्यंत जी काही कामगिरी केलेली आहे त्याबद्दलचे काही छोटेसे कार्यक्रम आपण इथे ठेवलेले आहेत. आपला या 15 लाभार्थी जे आपल्या या 13 स्कीम मध्ये आहेत त्यांच्याशी आपल्या 5 जिल्ह्यांमध्ये त्याची व्यवस्था केलेली आहे. आपण स्वतः त्यांच्याशी संवाद साधणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवच्या मध्ये केंद्र शासनाने आपल्याला टार्गेट दिला होता की हे प्रत्येक राज्यामध्ये गाव पातळी स्तरावर शहरावर या सर्वांमध्ये आपण काही उपक्रम राबवून काही कार्यक्रम राबवू आणि ते कार्यक्रम राबवल्यानंतर त्याची नोंद आपण त्यांच्या एक पोर्टल आहे इंडिया 875 त्याच्यावर अपलोड करू. मला सांगण्यात आनंद होतोय की सर की आपण हा कार्यक्रम 12 मार्च 2021 रोजी आपल्याच हस्ते आपण ऑगस्ट क्रांती मैदानाला हा कार्यक्रमाचा शुभारंभ केला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत आपण 2.5 लाख कार्यक्रम आपण त्या पोर्टलवर अपलोड केलेला आहे. राज्यामध्ये देशामध्ये एवढे कार्यक्रम घेण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. दुसऱ्या नंबरवर म्हणजे एवढा फरक आहे की गुजरात आहे त्यांच्या अजून 41,000 कार्यक्रम झालेला आहे. सो आपण या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या राज्यामध्ये आपण आपल्या पूर्ण आपण राबवतो आहे. देशात आपण अग्रेसर आहे. तर त्याची एक छोटी पुस्तिकाचं म्हणजे अनावरण आपल्या हस्ते आपण करणार आहे. त्यानंतर सर आपण या 13 स्कीम पैकी एक स्कीम आपली महाआवास योजना आहे की ज्याच्यात आपण शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागामध्ये आपण घरकुल बांधून देतो किंवा घरं बांधून देतो. मागच्या वर्षीही आपल्या हस्ते आपण एक महाआवास अभियान घेतलं होतं. त्याच्यात या राज्यांनी 5 लाख घर आपण 6 महिन्यात पूर्ण केले होते. तसंच आपलं या वर्षीही आपण 5 लाख घर घेण्याचा टप्पा 2 आपला सुरू आहे आणि दिलेल्या वेळेमध्ये या राज्यामध्ये ते 5 लाख घरं पूर्ण होतील तेही आपण प्रयत्न करतो आणि त्याच्याही बाबतीतला एक प्रगती अहवाल आपल्या हस्ते आपण या कार्यक्रमामध्ये आपण होणार आहे. सर त्यानंतर सर आपण नुकतंच मंत्रिमंडळामध्ये आपण मंजुरी दिलेली मिशन महाग्राम जी स्कीम आहे माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी बजेट स्पीच मध्येही ती घोषणा केली होती. मुख्यतः आपण जे विविध कॉर्पोरेट संस्था आहेत त्यांच्याबरोबर भागीदारी करून आपण या ग्रामीण विकासामध्ये आपण बरेचसे आपल्याला प्रकल्प राबवायचे आहे आणि आपलं टार्गेट 500 कोटी एवढा निधी आपल्याला उभारायचा आहे. तर त्याच्याही बाबतीत एक थोडक्यात आपली ते काय आपला उद्देश आहे तेही पुस्तिकाचं विमोचन आम्ही आपल्या हस्ते करणार आहे. सर तो एकत्रित सर हा कार्यक्रम आज राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आणि आपल्या सूचनाप्रमाणे आज राज्याचे ऑल आपल्या 34 जिल्ह्यांमध्ये तिथले पालकमंत्री सामान्य आमदार सामान्य खासदार आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व प्रतिनिधी आज तिथे हजर आहे आणि 28,000 ग्रामपंचायतीमध्ये आम्ही हा कार्यक्रम दाखवण्याची व्यवस्था ऑलरेडी केलेली आहे. सो एक चांगला आजचा दिवस आहे की आपल्याला पूर्ण राज्यामध्ये आपण आज संवाद साधतो आहे. तर या निमित्ताने माझी आपल्याला विनंती राहील की हा कार्यक्रम आणि या पुढे लाभार्थींना आपले लाभ आणखी सशक्तपणे कसं आपल्याला करता येईल. फक्त एक साहेब पब्लिक हेल्थची जी स्कीम आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना त्याचे 2 लाभार्थी आज आपण प्रत्यक्षात तिथे बोलवलेला आहे. तेही आपल्या हस्ते त्यांना ते लाभ देता येणार आहे. ही गरोदर गर्भवती महिलांसाठी स्कीम आहे ज्याच्यात आपण 5,000 रुपये 3 टप्प्यात देतो आणि राज्याने आतापर्यंत ऑलमोस्ट 3 लाखच्या पुढे बेनिफिशरी याच्यात कव्हर केलेला आहे. 1200 कोटी आपण आतापर्यंत खर्च केलेला आहे. त्याही लाभार्थींच्या आपल्या हस्ते त्यांना आज ते 2 पुरस्कार दिले जाणार. एकंदरीत सर हे कार्यक्रमाचं स्वरूप आहे. एकदा पुन्हा मी आपला सर्वांच्या अत्यंत आभारी आपण या कार्यक्रमामध्ये येऊन आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार. थँक्यू. धन्यवाद सर. खऱ्या अर्थाने आपल्या देशातील आणि आपल्या राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना सर्व योजनांचे लाभ 100% मिळावे, कुठलाही लाभार्थी शिल्लक राहू नये अशा प्रकारचे अप्रोच घेऊन आपण जात आहोत आणि त्यासाठी निश्चितपणे प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपला माहिती शिक्षण आणि संवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपली सगळी यंत्रणा आपले सगळे लाभार्थी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपक्रम राबवतो. सगळ्या प्रकारचे मीडिया त्यांचा आपण वापर करतो. त्याचा एक भाग म्हणून आज एक प्राथमिक स्वरूपामध्ये आपल्या राज्यामध्ये आपण जे अनेक उपक्रम राबवतो त्याच्यापैकी एक जो अत्यंत हितोचित ज्याला आपण म्हणूया की आता
आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये आपण आझादी का अमृत महोत्सव जो साजरा करत आहोत, तर त्या संदर्भामध्ये आपण भारत सरकारने दिलेल्या सगळ्या सूचनांची अंमलबजावणी करून आपल्या राज्यामध्ये राज्य स्तरावर, विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, गाव स्तरावर अनेक विविध जे उपक्रम राबवले आहेत त्या उपक्रमांचे एक अहवाल पुस्तिका आपण तयार केलेली आहे. आझादी का अमृत महोत्सव अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन करण्याची माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो. आझादी का अमृत महोत्सव अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन आपल्या संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये आघाडीवर आहे आणि आपल्या महाराष्ट्रातून पंचायत ग्रामीण विकास व पंचायत विभागाने 2.5 लाखापेक्षा जास्त उपक्रम राज्यभर आयोजित केले आहेत आणि आपण देशामध्ये अव्वल आपलं महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे. गुजरात राज्याने उपक्रम केले आहेत. निश्चितपणे आपल्या आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचे अनेक उपक्रम आपण पुढच्या 15 ऑगस्ट 2023 पर्यंत राबवणार आहोत. मी सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो. तसेच भारत सरकारच्या सूचनांप्रमाणे आपल्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा असे अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठी अनेक प्रकारची तयारी केलेली आहे. तर त्यासाठी आपल्या राज्यातील ग्रामविकास व पंचायत विभागाने स्वातंत्र्य अमृत महोत्सव नावाचा एक शासन निर्णय घेतलेला आहे. त्याचे माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री करत आहेत. त्यांना विनंती करतो आपण त्याचे प्रकाशन करावे. सर्वांना उपयुक्त राहणार आहे. हे सगळे उपक्रम आपण या वर्षात आपण राबवत आहोत. तसेच हे सगळे कार्यक्रम राबवताना आपण जसे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करतो तशा प्रकारे समाज माध्यमांचा सुद्धा वापर करत आहोत. तर महाआवाज अभियान आपण जे राबवत आहोत त्या महाआवाज अभियानाच्या समाज माध्यमांचं सुद्धा लॉन्चिंग आज मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण महाआवाजच्या समाज माध्यमांचं आपण लॉन्चिंग करावे. पुढचे 2 घ्या, मग शेवट आपण हे करूया ट्विटर, फेसबुक. सर महाआवाज अभियानाचं त्रैमासिक सुद्धा सर आपण चालवत आहोत. त्या त्रैमासिकाचा करंट इश्यू जो आहे त्याचं सुद्धा प्रकाशन आपण माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते करत आहोत. सगळ्या लाभार्थ्यांना, सगळ्या यंत्रणेला हे उपयुक्त पुस्तक राहणार आहे. तसेच मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या राज्यात मॅगझिन जे आहे सगळ्या लाभार्थ्यांना यंत्रणेला उपयुक्त राहत आहे. त्याचबरोबर सर आपण ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनचं मिशन महाग्राम जे लॉन्च केलेलं आहे तर त्याच्याही माहिती पुस्तिकेचे प्रकाशन माननीय मुख्यमंत्री महोदय व माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते करत आहोत. मिशन महाग्राममध्ये आपण काय करणार आहोत की अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि पूर्तिका हे सगळे आपण काम सुरू केले आहे. निश्चितपणे आपण शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत जाण्यासाठी ह्या मिशन महाग्रामद्वारे आपण कार्यरत राहू. महाआवाज अभियानाचं समाज माध्यम तसेच फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब यांचं लॉन्चिंग आपण करू. माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की सर आपण महाआवाज अभियानाच्या फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब या माध्यमांचं आपण लॉन्चिंग करावे. महाआवाज अभियानाचे समाज माध्यमांवर आपण तिथे लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तर त्यामध्ये 3 फेसबुक पेज आपण लॉन्च केलेलं आहे. महाआवाज नावाचं फेसबुक पेज ज्याद्वारे आपण आपल्या सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहोत. तसेच आपण महाआवाज ट्विटर सुद्धा आपण लॉन्च करत आहोत. त्याच्याद्वारे आपण सगळे यंत्रणा लाभार्थ्यांपर्यंत आपण पोहोचत आहोत. आणि महाआवाज अभियानाचे यूट्यूब चॅनल सुद्धा आपण आता माननीय CM साहेबांच्या शुभ हस्ते आपण लॉन्च करत आहोत. या माध्यमाद्वारे आपण सगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपण यंत्रणा लाभार्थ्यांपर्यंत निश्चितपणे पोहोचू जेणेकरून शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत आपली माहिती जाणार आहे. धन्यवाद सर. तर आजच्या या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग जो आहे की आपण लाभार्थ्यांशी परिसंवाद साधणार आहोत. तर आपण आपल्या राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 5 जिल्ह्यांची निवड लाभार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून आपण 3 लाभार्थी निवडलेले आहेत. त्यामध्ये अहमदनगर जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे आणि औरंगाबाद जिल्हा आहे. माझी टेक्निकल टीमला विनंती आहे की आपण त्याची तयारी करावी. जोपर्यंत सर आपल्या ह्या हॉलमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आहे त्याचे काही लाभार्थी इथं आलेले आहेत. तर त्या लाभार्थ्यांना सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आपण एक सर्टिफिकेट देणार आहोत. तर आपल्या राज्यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये आतापर्यंत 29 लाख लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे. 1204 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमासाठी मुंबई शहरातील लाभार्थी श्रीमती यास्मिन शब्बीर शेख त्या इथे उपस्थित आहेत. तर त्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आपण एक सर्टिफिकेट देत आहोत. कृपया त्यांनी त्याचा स्वीकार करावा. श्रीमती यास्मिन शब्बीर शेख मुंबई शहराच्या लाभार्थी आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या द्वारे
प्रेग्नंट महिलांना 5,000 लाभ देण्यात या प्रधानमंत्री मातृ योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांचं अभिनंदन. तसेच दुसऱ्या लाभार्थी आहेत श्रीमती निशा शर्मा, यांनाही प्रधानमंत्री मातृत्व योजनेचा लाभ आपण देत आहोत. मुंबई शहरातील त्या लाभार्थी आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय व माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना तो लाभ प्रदान करत आहोत. श्रीमती निशा शर्मा दुसऱ्या लाभार्थी आहेत श्रीमती पिंकी पवार, याही मुंबई शहरातील लाभार्थी आहेत. त्यांनाही सीएम साहेबांच्या आणि जितेंद्र साहेबांच्या शुभ हस्ते आपण सर्टिफिकेट देत आहोत. श्रीमती पिंकी पवार लाभ प्रधानमंत्री मातृ योजनेद्वारे आपण देत आहोत. मान्यवरांचे धन्यवाद करतो आपण सनातन व्हावे. आता आपण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या राज्यातून सर्व जिल्हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. या जिल्ह्यातील मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 5 जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी आपण प्राथमिक स्वरूपामध्ये संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील दरेवाडी ग्रामपंचायतीमधील मीरा मधुकर करांडे यांच्याशी माननीय मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. श्रीमती मीरा करांडे, दरेवाडी तालुका नगर, जिल्हा अहमदनगर, यांना प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, एक राष्ट्र एक रेशन कार्ड आणि मनरेगा या 7 योजनांचे लाभ देण्यात आलेले आहेत. श्रीमती मीरा करांडे, नगर जिल्हा. दरेवाडी गावाचे रहिवासी आहे. पंतप्रधान योजनेचा घरकुल मला लाभ मिळालेला आहे. 2019 मध्ये हा लाभ मिळालेला आहे. पहिले घर माझे साहेब सत्य होते, बिकट परिस्थिती होती. आता मला सर्व लाभ भेटलेले. माझ्या घरामध्ये शौचालय आहे. मला शौचालयाचे 12,000 रुपये मिळालेले आहे. घरकुल मंजूर किमान 23,000 मिळालेले आहे. नरेंद्र मंजुरीचे मला 23,000 पण मिळालेले आहे मंजुरी माझी. आणि माझ्या घरामध्ये शौचालय आहे. माझ्या घरामध्ये नळ कनेक्शन आलेले आहे. माझ्या घरामध्ये लाईट बिल जोडलेले आहे. माझ्या घरामध्ये गॅस शेगडी आहे. मला आरोग्य खात्याचं कार्ड मिळालेलं आहे. मला राशन कार्ड पण मिळत आहे. मला 1,30,000 अनुदान भेटलेलं आहे. विराताई, सगळं आम्ही ऐकलं. आता अजून काय मिळणं बाकी आहे? अजून काय मिळावं असं तुम्हाला वाटतं? सॉरी साहेब. ठीक आहे, ओके, धन्यवाद. धन्यवाद मीराताई. आता अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी बुद्रुकच्या श्री विनोद भाऊसाहेब पारखे हे आपल्याशी बोलतील. यांना सुद्धा 9 योजनांचा लाभ मिळालेला आहे. विनोद पारखे. सर नमस्कार, मी विनोद भाऊसाहेब पारखे, लोणी बुद्रुक तालुका राहता इथून बोलतोय. तर मला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला आहे. मला 2016-17 साली लाभ मंजूर झाला होता. परंतु माझ्याकडे त्यावेळी जागा नव्हती. जागा नसल्यामुळे मला ते त्यामुळे बांधता आलं नाही. मग आपल्या सर्वांसाठी घरी त्या योजनेतून मला ग्रामपंचायतीने ठराव करून पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे पाठवला, कलेक्टर साहेबांकडे पाठवला. त्यानंतर आम्हाला आमच्या गावातीलच अतिक्रमित जी जागा मी राहत होतो ती अतिक्रमितच होती. त्या अतिक्रमित जागेवरतीच मला आणि माझ्या बरोबर 57 लाभार्थ्यांना 300 स्क्वेअर फीटचं फुल RCCचं घर त्या ठिकाणी बांधले. 57 लाभार्थींची कॉलनी तयार केली आणि तिथं 57 घर. एक घरकुल मला 300 स्क्वेअर फीटचं आहे. त्यामध्ये मलाही एक घरकुल मिळाले आणि त्यामध्ये पाणी दिलंय, नळ कनेक्शन आहे, वीज कनेक्शन दिलंय, उज्ज्वला गॅसचाही लाभ मिळालाय. माझ्या मुलीला अंगणवाडी पण बांधली त्याशिवाय आणि चांगलं झालं, म्हणजे व्यवस्थित काम झालं. आणि शासनाने घरकुलासाठी मला 1,20,000 मनरेगाची मिळाली मला. ठीक आहे, विनोद, सगळं मिळालं. तुझं शिक्षण किती झालंय? किती शिकलं झाले सर? MA झालंय. आणि मुलं किती आहेत? एक मुलगी आहे सर. आई वडील दोन्ही पण वारले. त्यानंतर मग ते घर मी माझ्या नावावर करून पण बांधलं. एका मुलीवर थांबलाय काय? हो थांबले. वाव.
ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. चांगला संसार कर, आमच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद विनोदजी. आता अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चांदेगाव गावचे श्री सुखदेव काशीनाथ उबाळे यांनी बोलावे. यांना सुद्धा 8 योजनांचा लाभ मिळालेला आहे. सुखदेव उबाळे. नमस्कार मुख्यमंत्री महोदय, मी सुखदेव काशीनाथ उबाळे, राहणार चांदेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. पंतप्रधान आवास योजनेखाली मला घरकुल मिळालेलं आहे. त्यामध्ये 1,20,000 रुपये मिळाले. शौचालय मिळालेले आहे. पंतप्रधान याच्यातलं PM किसान त्याचा 6,000 रुपये वार्षिक मिळतात. अन्न सुरक्षामध्ये मी योजना लाभ भेटतोय. नळ कनेक्शन आहे घरामध्ये. सर्व योजनेचा लाभ भेटलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सुखदेवजी. आता कोल्हापूर जिल्ह्यामधून करवीर तालुक्यातून हसूरदुमाला येथील श्रीमती जिजाबाई अर्जुन पाटील या बोलतील यांना 8 योजनांचा लाभ मिळालेला आहे. कोल्हापूर जिजाबाई पाटील. मला घरकुल योजना मिळालेली आहे. 1,20,000 मिळालेले आहे. स्वच्छ भारत शौचालयासाठी 12,000 मिळालेले आहे. पाणी योजना सेवा मिळालेल्या आहे. जिजाबाई, तुम्हाला सगळं मिळालंय. आता घरी सगळं व्यवस्थित चाललंय का? चालले की आनंद आहे आम्हाला. सगळं भारी वाटतंय. गॅस कनेक्शन मिळालेलं आहे. दूर गेलेला आहे. अजून काही अपेक्षा आहे का? अपेक्षा आता काय अशी मजूर करून काय सगळं छान वाटते बघा. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद जिजाबाई पाटील मॅडम. आता कोल्हापूर जिल्ह्यातून करवीर तालुक्यातील सांगोळ गावचे श्रीमती लक्ष्मी विठ्ठल साठे यांना 8 योजनांचा लाभ मिळाला आहे. त्या बोलतील लक्ष्मी साठे. हॅलो, माझ्या आईचे नाव लक्ष्मी विठ्ठल साठे, माझे नाव भरत साठे, सांगोळचा रहिवासी. मला पंतप्रधान आवास योजनेमधून घरकुल योजनेला लाभ मिळाला. लक्ष्मीबाई बोलत नाही. पाणी काही सांगतात. लक्ष्मीबाई नमस्कार, कसं वाटतंय? बोला बोला. बरं वाटतंय. सुनेशी कसं बोलतात तसं बोला. बर बर, धन्यवाद धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद. आता कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील अर्जुनी गावचे श्री नितीन आनंदराव आढाव हे आपल्याशी बोलतील. त्यांना 8 योजनांचा लाभ मिळालेला आहे. नितीन आढाव. हॅलो, नमस्कार मुख्यमंत्री साहेब. माझे नाव नितीन आनंद आढाव, राहणार अर्जुनी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथून मी रहिवासी आहे. मी शेती करतोय. मला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलाचा लाभ मिळाला. 2021-22 साली मला गटातून पहिले नाव होते. म्हणजे माझे घर एकदम कच्चे होते. शिक्षण मी किती? 12वी शिकलो. 12वी शिकलो. आणि काम काय करता? शेती. किती एकर शेती आहे? 2 एकर. 2. वडिलांची आहे का तुम्ही घेतली? वडिलांची. वडिलांचीच आहे. पिकं कुठली असतात? सोयाबीन. सोयाबीन. आणि पाणी नाही. पाणी नाही. शेतीचा पण आता शेतीला पाणी मिळणं बाकी आहे. होय. साहेब, मी जोडधंदा केलेला आहे. शेती बरोबर मी जोडधंदा पशुपालन केलेला आहे. गोटा केलेला आहे.
गावामध्ये सुरुवातीला किती दूध किती जातं? दूध किती जातं? दूध माझे 20-25 लिटर दूध असते. म्हशीचं आहे का गाईचं आहे? म्हशीचे. भाव बरा मिळतो का? हो मिळतो. गोकुळला घालता काय? धन्यवाद नितीनजी. आता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कावनाई गावचे श्री आनंद शंकर पाटील आपल्याशी बोलतील. त्यांना 8 योजनांचा लाभ मिळालेला आहे. नमस्कार, माझे नाव आनंद शंकर गुंड. नमस्कार, माझे नाव आनंद शंकर गुंड, राहणार कावणी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. नमस्कार मुख्यमंत्री महोदय साहेब, मला प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुलाचा लाभ मिळाला 2020-2021. या घरकुलामध्ये मला 1,20,000 असे भेटले. तसेच स्वच्छ नरेगाचे 18,000 रुपये भेटले. स्वच्छ भारत अभियान याचे 12,000 रुपये भेटले. तसेच मला सौभाग्य निधीतून वीज कनेक्शन भेटलं, ग्रामपंचायत नळ कनेक्शन भेटलं. तसेच मला इगतपुरी तालुक्यात भरपूर पाऊस पडतोय, त्या पावसाचे पाणी माझ्या शेतावरून कसे मला हे पाणी वापरायचे ते मी सोस खड्डा घेऊन त्या पाण्याचा विल्हेवाट सोस खड्ड्यामध्ये केला. आणि माझ्या घरासमोरील परसबाग लावलेला आहे, त्या परसबागेचे मी ठीक आहे आनंदराव, भाजीपाला व मिळाले. लावले आहे. आता काय अपेक्षा आहे? आता एवढीच अपेक्षा आहे का इथून पुढचा जो निधी आहे तो सर्व लोकांना थोडाफार वाढवायचा भेटावा अशी ही अपेक्षा आहे. धन्यवाद. आता नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील खटवाळवाडीचे श्री नामदेव रामभाऊ मेघाणे हे बोलतील. त्यांना 8 योजनांचा लाभ मिळालेला आहे. श्री नामदेव मेघाणे, नाशिक. नमस्कार. नमस्कार. आपले घरकुल मंजूर घरकुल मंजूर झालं, संपूर्ण काम झालं. मला आयराने बोलतो. मुलं बाळा किती आहेत? मुलं बाळा? एक मुलगा आहे, एकच आहे. मुलगी? मुलगी 3 आहेत. 4 एकूण. लग्न झाली का सगळे? हा लग्न झाले. बरं चाललंय? हा बरं चाललं, आता व्यवस्थित व्हायचं. बरं. ठीक आहे, चांगला संसार करा. हा धन्यवाद. धन्यवाद. आता नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पिंपळधार येथील श्रीमती मीरा गुरुसिंग पवार आपल्याशी बोलतील. त्यांनाही 8 योजनांचा लाभ मिळालेला आहे. श्रीमती मीरा पवार. नमस्कार. सर्व काही मला सर्व योजनांचे लाभ मिळाले, त्याच्यामुळे कुठलंही काही नाही. मला 2019 मध्ये घरकुल मंजूर झालं. त्याच्यानंतर माझं मातीचं घर होतं आधी, पण आता सगळं व्यवस्थित घर मिळाल्यामुळे घरचे पैसे 1,20,000 मिळाले. शेवटी मजुरी असल्याची 18,000 मिळाली. त्याच्यानंतर शौचालयाचे 12,000 मिळाले. त्याच्यामध्ये माझ्या घरात लाईट कनेक्शन आहे. त्याच्यानंतर गॅस योजना मिळाली. त्याच्यानंतर मला नळ योजना सर्व मिळालं. आता माझं आधी मातीचं घर होतं साहेब. हो, कर्ज नाही, मी मजुरी करून खाते साहेब. आता आम्ही गरीब माणसं आहेत, आम्ही काय शेतात काम करायचं. शेवटी तुम्ही आधार दिला म्हणून आमचं घर झालं, नाही तर आमच्याकडनं काही घर झालं नसतं. तुमच्या आधाराने सर्व होतं साहेब. आता आम्हाला शौचालय नव्हतं, तुम्ही आम्ही शेतीमध्ये कामाला जाते साहेब. 200 रुपये रोज मिळतं, त्याच्यात काय करतो साहेब? काही होत नाही. दिवसभर कामाला जावं लागतं शेतात. एवढं झालं बा, तुम्ही घर दिल्यानंतर आम्हाला सायंकाळचं आमचं मातीचं घर होतं. पाऊस आला म्हणजे सर्व ओलं व्हायचं, शेताहून आलं म्हणजे आम्हाला त्रास व्हायचा. आता तुम्ही घर दिल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठलाही काही त्रास नाही, आम्ही सगळं आनंदी राहतोय. आनंदात सर्व आणि सर्वांनी सहकार्य केल्यामुळेच आम्हाला घर मिळालं. शेवटी आम्हाला ग्रामसेविका चांगले, शेवटी आमच्या गावाचे सरपंच चांगले होते, त्यांनी म्हणून आमच्या घराची योजना कोण आम्हाला सगळ्यात लवकर मंजूर करून दिली. कुठलाही काही त्रास मिळाला आणि सर्वांनी सहकार्य केल्यामुळे माझं झालं चांगलं. हो, छान. नमस्कार साहेब.
धन्यवाद. आता नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील भंडार गोंडी गावच्या श्रीमती मीराबाई गणवीर यांना विनंती करतो की त्यांनी बोलावे. श्रीमती मीराबाई गणवीर. हॅलो, नमस्कार सर. मी मीराबाई शंकर गणवीर बोलत आहे सर. हॅलो सर, मला घरकुल मिळालेला आहे. माझे जीवनमान उंचावलेलं आहे. मला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संन्यास मिळालेला आहे. त्या काळामध्ये माझ्या घरी जे सगळ्याची सुविधा जे उपलब्ध होती, बाहेर जाण्यासाठी घरामध्ये झालेल्या कामामुळे त्याच्या परिपूर्ण उपयोग आहे. मला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जे संन्यास मिळालेलं होतं त्यांच्या घरामध्ये सर्व लोक उपयोग करतात. तसेच नरेगा अंतर्गत मला कॅटल सेट नरेगा अंतर्गत मला कॅटल सेट मिळालेला आहे. जलजीवन अंतर्गत मला पिण्याच्या पाण्याची जी सुविधा होती ते पण मिळालेली आहे. तसेच मला सिंचन. ऐका जरा, मीराबाई कुठे आहेत? मीराबाईला पॅरालिसिस मारल्यानंतर त्यामुळे ते येणार सगळे. लखवा मारलाय सर. उपचार चालू आहेत त्याच्यावर? काय उपचार चालू आहेत का? हॅलो, उपचार चालू आहे सर. ठीक आहे, काळजी घ्या. हो सर. धन्यवाद गणवीरजी. आता नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील भंडारगुडीचे सुमन गदिराम दोनारकर आपल्याशी बोलतील. नमस्कार सर. यांचा मुलगा प्रमोद दोनारकर बोलत आहे सर. माझ्या आईची परिस्थिती सेम अशीच आहे सर. उद्यान वगैरे चालता येत नाही आणि कानाला वगैरे ऐकता येते. त्यामुळे मी आपल्यासोबत त्यांचा मुलगा प्रमोद संवाद साधत आहे सर. सर पंतप्रधान. हॅलो सर. त्यांचे चिरंजीव आहात का तुम्ही? मुलगा आहे सर त्यांचा. अच्छा, तुम्ही एकत्रच राहता? जी हो, माझ्याकडे असते माझी आई. तुम्ही काय व्यवसाय करता? सर मी शेती करतो सर. अच्छा, स्वतःची शेती करता. हो सर. ठीक आहे. जी अपेक्षा सर, मी 5 एकरातल्या खांचा कास्तकार आहे सर. मला विहिरीची आवश्यकता आहे सर. याच्या शासनाच्या माध्यमातून सर मी आईला घरकुल मनरेगाच्या माध्यमातून सर कॅटल शेड वगैरे ही योजना आहे सर. स्वच्छ भारत मिशन मार्फत टॉयलेट वगैरे हे सुद्धा मिळालेलं आहे सर. त्यानंतर मिशन माध्यमातून सर आमच्याकडे ग्रामपंचायत नळाचं कनेक्शन सुद्धा आहे. आणि PM किसान योजनेमार्फत आईच्या. धन्यवाद सर. धन्यवाद दोनारकरजी. हो सर. हो सर. नागपूर जिल्ह्यातील धन्यवाद सर. या गावच्या श्रीमती संगीता रवींद्र टिकम आपल्याशी बोलतील. त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. श्रीमती संगीता टिकम. हाँ सर, मेरा नाम संगीता रविंद्र टिक्कर. नमस्कार सर. मेरा नाम संगीता रविंद्र टिक्कर. मैं डुंगरी खुर्द ग्राम पंचायत केडी तालुका पारसुनी जिला नागपुर यहाँ रहने वाली हूँ सर. मुझे प्रधानमंत्री आवास योजना से 1,20,000 रुपए प्राप्त हुए हैं और नरेगा की ओर से बांधकाम हुआ है. गवंडी प्रशिक्षण से बांधकाम हुआ है और मेरे यहाँ गैस सिलेंडर, इलेक्ट्रिक कनेक्शन, नल कनेक्शन, शौचालय भी है. और इसलिए मैं आप क्या काम करती है? घर में काम क्या करती है? रोज मजूरी सर. अच्छा, आपके हस्बैंड क्या करते हैं? उनकी डेथ हो गई है सर. बच्चे हैं क्या आपको? 2 लड़की. और स्कूल में जाते हैं?
स्कूल जाती है सर। अच्छा, और रोज इनकम क्या है? इनकम 21,000 21,000 इनकम किसे रोज मजदूरी। ठीक है, अच्छी तरह से रहना। हाँ सर। हाँ बोलो बोलो बोलो। सर मेरी 2 लड़की है और आपके तरफ से जो भी सहायता होगी सर तो कर दीजिएगा। ठीक है क्या कौन सी कक्षा में जाती है? ऐसी में बड़ी लड़की है और 8वीं में छोटी लड़की। ठीक है हम मदद करेंगे। हाँ थैंक यू सर। आता औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रायपूर या गावचे श्री बाळू विठ्ठल राऊत आपल्याशी बोलतो. त्यांना आहे श्री बाळू राऊत. नमस्कार साहेब. नमस्कार सर. बाळू विठ्ठल राऊत, रायपूर तालुका गंगाबाद. मला घरकुल योजनेतून लाभ मिळाला आहे आणि मला 1,20,000 रुपये मिळाले आणि 18,000 रुपये सुद्धा मिळाले सर मला. ही योजना कुणी पोहोचवली तुमच्यापर्यंत? हा सर पुरी आली मला योजना. लाभ 1,20,000 मिळाले कुणी दिला? मागून नंतर आपल्या घरकुल योजनेतून आपले अल्लाड साहेब या मच्छे त्यांनी दिलेले. चांगलं चाललंय का आता? सर चांगलं चाललंय. माझा गणपती धंदा आहे सर. मी 2 लाख रुपये यादने काढून धंदा करतोय सर. मला एवढीच अपेक्षा आहे तुम्ही मला त्यानं बँकेतून मला लोन मिळावं एवढी तुमची मला विनंती सर. कोणत्या बँकेचा पैसा उचलले? नाही अजून घेतलं नाही सर. मला बँक देते सर कर्ज. हो तुम्ही मला तेवढं सहकार्य केलं तर. काय धंदा काय करायचा आहे? आपला गणपतीचा व्यवसाय सर आपला. अच्छा गणपतीचा. दरवर्षी मूर्त्या बनवता? हा दरवर्षी मूर्ती बनवतो सर मी गणपतीच्या. कशाच्या बनवता? कशाच्या बनवता? प्लास्टर ऑफ पॅरिसचं कशा? दोन्ही पण सर. प्लास्टर पॅरी बी बनतो ते असं. मला 2 एकर शेती सर. व्यवस्था करू. अहो सर तेवढं आपल्याला करून द्या कर्ज तुम्ही. मी या कार्यक्रमामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री बोलतो. तुमच्या सूचनेनुसार यांना मुद्रा लोन मंजूर करून ताबडतोब 15 दिवसाच्या आत जेवढं बाळासाहेबांना पाहिजे तेवढं लोन मुद्रा लोन अंतर्गत मिळेल याची व्यवस्था करतो. त्याच वेळेस अनाउन्समेंट करतो की मुद्रा लोन प्रधानमंत्र्यांची अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे आणि युवकांना रोजगार मिळावा म्हणून त्यासाठी कुठल्याही प्रकारचं कोलॅटरल न घेता, विशेषतः आता मी संभाजीनगरचा असल्यामुळे संभाजीनगरवासियांना प्राधान्य देऊन ताबडतोब ही योजनेचा हे करेन आणि महाराष्ट्रातील लोकांना सुद्धा त्यासाठी प्रयत्न करेन. कराड साहेब नमस्कार. अजित बोलतोय. कालच मुख्यमंत्री महोदयांनी इथं सगळ्या राज्यातल्या बँक ऑफ महाराष्ट्र आणि सगळ्या बाकीच्या बँकांची मीटिंग घेतली होती. त्यांना पण आपण टार्गेट दिले. आपण सांगितलं ते तर खरंच आहे, परंतु आम्ही पण त्या योजनेच्या मार्फत जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातले नागरिक कव्हर कसे करता येईल या पद्धतीनं आपण एक प्रयत्न करतोय. धन्यवाद. पुढे धन्यवाद सर. माननीय केंद्रीय राज्यमंत्री महोदयांचे स्वागत आणि आभार. आता औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भराडी गावचे श्री कृष्ण उत्तम महाजन आपल्याशी बोलतील. 8 नंतर आपण घेतलेला आहे. कृष्ण महाजन औरंगाबाद. हॅलो, माझे नाव कृष्णा उत्तम महाजन. पंतप्रधान आवास योजनेतील मला घरकुल मिळालेले आहे 1,20,000 पर्यंत आणि मला शौचालयाची बोला बोला. तुमचे आमदार कोण आहेत? हा बोल. आमदार कोण आहेत? आमदार
आमचे आमदार का हा? सत्तार सेठी बरं अच्छा. अब्दुल सत्तार सेठी. बर बर कसं बरं चाललंय? हा बरं चाललं साहेब. धंदा काय करता? व्यवसाय काय आपला? व्यवसाय मजुरी करतो साहेब. अच्छा, म्हणजे शेतीवर मोलमजुरी. मजुरी करता, शेतावर जाता? हा शेती नाही करायची मला. नाही तुमची नाही, शेतकऱ्याच्या बागायतदाराकडे जाऊन मजुरी करता? हा आणि काय रोज मिळतो? रोज का साहेब 200-250 रुपये. 200 किंवा 250. मुलं बाळ किती आहेत? 2 मुलं आहे मला, एक मुलगी एक मुलगा. शिकतायत का? शेत नाही साहेब. शिकतायत का शिकायला शाळेत जातात का? हा जात आहे. एक 5वीला एक आहे. चांगलं शिकवा त्यांना. हो ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद कृष्णाजी. आता औरंगाबाद जिल्ह्यातील शेवटच्या लाभार्थी आपल्या संवादामध्ये सहभागी जे आहेत ते फुलंब्री तालुक्यातील भावडी गावच्या श्रीमती सुवर्णा संजय भुईगल यांनी बोलावे. यांना 8 योजनांचा लाभ मिळालेला आहे. श्रीमती सुवर्णा भुईगल, औरंगाबाद. नमस्कार सर, माझं नाव सुवर्णा संजय भुईगळ, राहणार नरला, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद. मला पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ मिळाला. मी एक विधवा महिला आहे. सरपंच आणि ग्रामसेवक आणि इंजिनियर साहेबांनी मला भरपूर मदत केली. 1,20,000 मला घरकुलाचं बचत भेटलं आणि 18,000 रोजगार योजनेचे भेटलात आणि शौचालयाचे 12,000. हा तुमचं माहेर कुठलं आहे? बोला. अंजंडो. मग आता माहेरी असता का सासरी असता? औरंगाबाद. मी सासरीच असते सर. अच्छा, सासरी. मुलं आहेत? हो, एक मुलगी आहे. मुलगी 10वीला आहे आणि मुलगा 9वीला आहे. अच्छा, आणि कशाने तुमच्या पतीचं हे झालं, निधन झालं? काय म्हणले सर? ऍक्सिडेंट झालेला आहे सर. 10 वर्ष झाले. ते मंडप डेकोरेशनचं काम करत. अच्छा, मग आता तुमचं घर कशावर चालतं? मी शेतकाम करते थोडं आणि मजुरी करते. काही बचत गटामध्ये माझं नाव आहे सर. जे बी महिला बचत गटात मी सचिवचं काम करते आणि आम्हाला 1 लाख लोन भेटलं होतं. त्याद्वारे मी 2 शेळ्या घेतलेल्या आहे. ताई, तुम्हाला संजय गांधी निराधारचे पैसे मिळतात? हो हो मिळतात सर. 1,000 रुपये महिन्यात. 1,000 रुपये वेळेत पैसे येतात? 1,000. नाही, वेळेत येतात का बँकेत? हो ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हो, बँकेत येतात. ओके, हो, धन्यवाद. नमस्कार. सर्व सन्माननीय लाभार्थ्यांचे आभार. आता या कार्यक्रमात उपस्थित आपल्या राज्याच्या ग्रामविकास व महसूल विभागाचे माननीय राज्यमंत्री महोदय यांना विनंती करतो की आपण आपले मत व्यक्त करावे. सर, 10:30 वाजलेले आहेत. आपल्याला 10:15 कार्यक्रमात जाईल. 10:55 विचार ऐकायचे का? बोला, ग्रामविकास मंत्री बोला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, मुंबईचे पालकमंत्री साहेब, मुख्य सचिव आदरणीय श्री वास्तवजी, अपर सचिव राजेश कुमारजी, म्हणजे सर्व सचिव महोदय, विविध गावातून जिल्ह्यातून सर्व लाभार्थी आणि ग्रामपंचायत पंचायत समितीच्या माध्यमातून आलेले सर्व निमंत्रित. भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये इतिहासात आपण सर्वांनी जे प्रेरणा देणारा हा 75वा वर्ष साजरा करतो. आपण अमृत महोत्सवी वर्षामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध पातळीवर साजरा करण्यात येणार आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 12 मार्च
मार्च 2021 रोजी ऑगस्ट क्रांती मैदानावर स्वातंत्र्याची अमृत महोत्सवाची उपक्रम शुभारंभ करण्यात आलेला आहे. राज्यातील सर्व जिल्हे, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, ग्रामपंचायता या स्वतंत्र अमृत महोत्सवावर्षी 75व्या या कार्यक्रमासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये महाराष्ट्र राज्य देशातील अग्रेसर असून केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर ज्या ज्या योजना राबवल्या जातात त्या सर्वांची माहिती आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी खरं म्हणजे 2,50,000 उपक्रमाची नोंद आहे. या स्वतंत्र अमृत महोत्सवाच्या देशातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सव आहे का स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं आयोजन करताना स्वतंत्र लढ्यामध्ये ज्यांनी भावना व त्यांनी त्याग केला, देशासाठी उभारणीमध्ये अनेकांचे योगदान, नागरिकांसह शालेय विद्यार्थी असतील व तरुणांना आलेला पाहिजे असा विचार करून विविध उपक्रम आपण या सर्व राज्यभर राबवित आहात. आज माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांनी केंद्र सरकार पुरस्कृत लाभार्थ्यांचा संवाद साधलेला आहे. तसंच राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचे सर्वांचा मार्गदर्शनाच्या किंवा त्यांच्या ज्या सूचना आहेत यानंतर पंतप्रधान महोदय या योजनेच्या संबंधित सहभागी होणार आहेत. आज विविध विभागाच्या लोकहिताचे उपयोगी कल्याणकारी योजनेची माहिती सामाजिक माध्यमातून एक पुस्तिकेचं वाचन व साहित्याचा प्रकाशन होणार आहे, ते झालेलं आहे. आपण स्वतंत्र महोत्सव या निमित्ताने ग्रामविकास व पंचायत विभागाच्या वतीने राज्यस्तरीय ग्रामस्तरीय केलेल्या 75 उपक्रमाची माहिती देण्यात आलेली आहे. केंद्र शासनाने आझादी अमृत महोत्सव या संकेतस्थळावर विकसित केलेल्या असून या सर्व राज्यांना या संकेतस्थळावर जिल्हा पंचायत व ग्रामपंचायत स्तरावर आयोजित करण्यात आलेली उपक्रमाची माहिती अपलोड करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री महोदयाच्या मार्गदर्शनाखाली 2021 या आवास योजनेचा पहिला टप्पा 5 लाख घरं हे पूर्ण केलेले आहेत. आता 21-22 मध्ये दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे. 5 लाख घरं आपल्याला बांधायची आहे आणि हे सर्व करताना सामान्य गरीब माणसाला, जसे श्रीमंत लोक हे आपण बघतोय का आरसीसी घरामध्ये किंवा त्यांच्या पद्धतीने जे घरं बनवतात, गरीब माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे गरिबांना अनुदान देण्यासाठी शासनाने अनेक योजना त्या टप्प्याटप्प्याने का होत नाही परंतु पूर्ण करण्याचा संकेत केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये कोणीही बेघर राहू नये, गरिबाला घर मिळावं ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत आवास योजनेची जनसामान्यात पोहोचवण्याकरिता आवास 3 मासिक अत्यंत उपयुक्त ठरते. म्हणजे 3 महिन्याला याचा आढावा घेण्यात येईल. जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे बळकटीकरण केंद्र शासनाने 31 मार्च 2000 पासून जिल्हा ग्रामीण विकास बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज या ठिकाणी कराड साहेब आहेत. कराड साहेबाला माझी विनंती राहील का आपल्या केंद्र सरकारने जी योजना बंद केली ती योजना चालू करण्यासाठी थोडा प्रयत्न केला तर निश्चित याचा फायदा मिळू शकतो. पण तरीही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व मिशन महासंग्राम राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही सर्व जबाबदारी उचललेली आहे. केंद्राने योजना बंद केली तरीही महाराष्ट्र सरकारने केली. परंतु आता आपण सांगितलं का मी या देशाचा अर्थ राज्यमंत्री आहे, त्याचा लाभ ज्या केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत त्या योजना बंद न करता महाराष्ट्र सरकारला, जसं आपण शेतकऱ्याचे 2% पैसा जो केंद्र सरकार देत होता तो आता बंद केला, त्यालाही चालू करावं. आपण एक जिल्ह्याचे मी या राज्याचा पीक कर्जाचा व्याज 2% बंद केला तो चालू करावं. मी या राज्याचा राज्यमंत्री आहे, आपण केंद्राचे राज्यमंत्री आणि फायनान्स सारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी पंतप्रधान महोदयांनी आपल्याला दिलेली आहे. कदाचित याचा आपण विचार केला तर निश्चित शेतकऱ्याला याच्यापेक्षा थोडाफार मदत मिळू शकते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मुख्यमंत्री बोल. आता मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती करतो की सर आपण मार्गदर्शन करावे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, माझ्या समोर इथे आणि जिल्ह्यात उपस्थित असलेले माझे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, कराड साहेब आहेत, आणखी काही खासदार, आमदार,
त्याचबरोबरीने या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व अधिकारी वर्ग आणि बांधवांनो आणि भगिनी, आज पुण्यश्लोक अहिल्याबाईंची जयंती आहे. मी सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो. आणि हा योगायोग, मला वाटतं असे योगायोग फार थोड्या वेळात येतात की ज्या अहिल्याबाईंनी शासन कसं असावं याचा एक परिपाठ आपल्याला आखून दिला. आणि त्याच दिवशी, त्यांच्या जयंतीच्या दिवशी असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. थोड्या वेळाने आपल्यासोबत आपले देशाचे प्रधानमंत्री सुद्धा संवाद साधणारच आहेत. पण आजचा कार्यक्रम पाहत असताना मी आपल्या शासनाच्या यंत्रणेला धन्यवाद देतो की अत्यंत आखीव रेखीव पद्धतीने हा कार्यक्रम तर आयोजित केलेला आहेतच. मात्र ज्या आपल्या लाभार्थ्यांशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आम्ही बघत होतो. माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्याशी संवाद करत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जे एक समाधान होतं, मला वाटतं हीच आपल्या आयुष्याची एक कमाई असू शकते किंवा तीच एक आयुष्याची कमाई आहे. ह्या योजना केंद्राच्या आहेत, जरूर आहेत, पण ह्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणं हे त्या त्या राज्याच्या यंत्रणेचं काम असतं. आणि मला अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्र राज्याची ही यंत्रणा, ज्या योजना केंद्राच्या आहेत, ज्या योजना राज्याच्या आहेत, त्या त्या योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी झालेले आहे. अनेकदा असं होतं की ज्याचा उल्लेख आता माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी केला की कालच आम्ही बँकर्सची एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं लक्षात असं आलं की योजना राज्य आणि केंद्र सरकार अनेक घोषणा करत असतात, योजनांच्या घोषणा होतात, पण त्या योजना आणि ज्यांच्यासाठी त्या योजना असतात त्यांच्या अनुभवामध्ये एक अंतर असतं. त्या तिथपर्यंत पोहोचतच नाही. आणि मग त्या योजनांचा, म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की योजनांचा एक सुकाळ आहे पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. तर हा दुष्काळ मी म्हणेन महाराष्ट्रामध्ये तरी कुठे दिसत नाहीये. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी माझ्या शासन यंत्रणेचं एक अभिनंदन करतोय. आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण नेमकं काय करायचं हा एक मोठा प्रश्न सुरुवातीला काही जणांसमोर पडला असेल. कारण गेली 75 वर्ष आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत. स्वातंत्र्य दिन आल्यानंतर आपण झेंडावंदन करतो, सगळीकडे एकमेकाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. मात्र स्वातंत्र्य आपल्याला कसं मिळालं त्याची मी म्हणेन की तसे आपण सुखी आहोत. आपली जी पिढी आहे, आमची जी पिढी आहे ती सुखी आहे, कारण आपल्या पिढीला स्वातंत्र्याचा लढा हा द्यावा लागला नाही. आपल्याला स्वातंत्र्य हे आपल्या आधीच्या पिढ्यांनी जो काही संग्राम केला त्यांच्यामुळे मी म्हणेन आणायचे मिळालेले आहे. म्हणजे स्वातंत्र्य जपणं हे आपलं काम आहे. आणि स्वातंत्र्याचा लढा हा नेमका कशासाठी दिला गेला तर साहजिकच आहे, कोणी म्हणेल की स्वतंत्र होण्यासाठी. हा, देश स्वतंत्र झाला, पण स्वतंत्र झाल्यानंतर जर ज्या एका आशेने, अपेक्षेने ज्यांनी लढा दिला त्यांनी केवळ देश स्वतंत्र होण्यासाठी नाही तर देशाच्या नागरिकांना एक समाधानकारक जीवन जगता यावं म्हणून त्यांनी तो लढा दिला होता. आणि तेच काम आज आपण करतो आहोत. आज आझादी का अमृत महोत्सव या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर राज्यात विविध भागात आयोजित केलेल्या 2.5 लाख उपक्रमांची सर्वाधिक नोंद करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. याचाही सुद्धा मला माझ्यासह माझ्या राज्यातील सर्व माता भगिनींना आनंद झाला. आणि आपण 2.5 लाख एक कार्यक्रम याची नोंद केल्यानंतर दुसरं राज्य आहे गुजरात राज्य आहे. गुजरात राज्याने 41,400 एवढ्या उपक्रमांसह त्यांचा द्वितीय क्रमांक आहे. ह्या ज्या काही योजना आहेत जरूर केंद्राचा एक पाठिंबा आहेच, पण केंद्र सरकारच्या योजनांमध्ये राज्य सरकारचा सुद्धा भरीव सहभाग आहे. म्हणजे मला सगळंच सांगताना मी आता थोडे काही मुद्दामून आपल्याला सांगणार आहे की माझं राज्य काय करते, माझं राज्य शासन माझ्यासाठी काय करत आहे. तर या केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये 40% हिस्सा हा आपण देत असतो, राज्याकडनं दिला जातो. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना या 5 घरांमध्ये ग्रामीण म्हणजे त्या ग्रामीण भागामध्ये जे आपण बांधतो आहोत आणि बांधलेले आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 2400 कोटी हे राज्य शासनाने दिलेले आहे. एकूण जर का आपण बघितलं तर 6,29,000 घरे बांधून
आपण त्याच्यासाठी देत आहोत आणि या योजनेसाठी जवळपास 3,500 कोटी निधी हा राज्य शासनाकडे दिला गेलेला आहे. म्हणजे ही भरीव मदत राज्य आणि केंद्र जर हातात हात घालून काम करायला लागलं तर काय करू शकतो त्याचे अत्यंत योग्य आणि आदर्श असं उदाहरण आहे. हा केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, या दोन्ही सरकारचं काम आपल्या देशातील आणि आपल्या राज्यातील नागरिकांना सुख सोयी समाधान देणं हे महत्वाचा भाग असतं, कर्तव्य असतं. आणि राज्य आणि केंद्राने जर का हातात हात घालून काम करायचं ठरवलं तर संपूर्ण देशातली जनता ही सुखी होऊ शकते. त्याची काही उदाहरण आहे. त्याचबरोबरीने आपण जलजीवन मिशन अंतर्गत 19 लाख कुटुंबात नळ जोडणी व पिण्याचे पाणी, शुद्ध पाणी पुरवठा यासाठी राज्य शासनाकडून जवळपास 19 इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, येत आहे. पोषण अभियान आहे, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत योजना, बऱ्याच योजना आहेत. पण त्या योजना राबवण्यामध्ये कशा राबवल्या जातात? मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी विचारले की योजना तुमच्यापर्यंत कोणी आणली? कारण योजना या घोषणा आपण ऐकत असतो, घोषणा झाली पण योजना प्रत्यक्ष माझ्या दारात येते कशी? तर ह्या सगळ्या योजना राबवण्यासाठी आपण केंद्र शासन पुरस्कृत योजना आहेत, पण त्या राबवण्यामध्ये राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरीय यंत्रणाच सक्रिय सहभागी होतात. त्या आणि त्याच वेळेला त्या योजना यशस्वी होतात. आणि आज जे काय आपण त्याची जी काय वाटचाल बघतोय राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरीय यंत्रणा त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग त्यांनी घेतल्यामुळे, नियोजनबद्ध अंमलबजावणी झाल्यामुळेच आपण त्याचं यश आपण बघू शकतो. मला बऱ्याच योजना आहेत, त्या सगळ्या योजनांबद्दल मी जर का बोलायला लागलो तर वेळ पुरणार नाही. पण परत एकदा सगळ्यांना मी खास धन्यवाद देतोय. आणि ज्यांच्या काही थोड्याशा ज्या योजना म्हणजे ज्यांना मिळाले ते समाधानी आहेतच, पण आज आपल्या समोर संपूर्ण राज्याची यंत्रणा, शासन यंत्रणा सहभागी झालेली आहे. मग अशी कराड साहेब आपण तत्परतेने नोंद घेऊन जी काही उणीव आहे ती पूर्ण करण्याची एक शाश्वती दिली आहे. आम्हाला आपल्याकडे हीच एक खात्री पाहिजे, जी एक थोडीशी खंत आपल्या अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केली. कालच मी माननीय आपल्या कृषी मंत्र्यांना आणि केंद्राकडे पत्र लिहिलेलं आहे की आपण सगळेजण आपण आपल्या शेतकरी सुखी कसा राहील, समाधानी कसा राहील, आपले नागरिक समाधानी कसे राहतील हे पाहण्यासाठी आपण दिल्लीत आणि आम्ही इकडे राज्यात बसलेलो आहोत. तर जो काही 2% व्याज परतावा आहे तो केंद्राने तो परतावा काढून घेतल्यामुळे शेतकऱ्यांवरती जो भार पडणार आहे, मी सर्व महाराष्ट्राच्या वतीने आपल्याला विनंती करतो आहे की आपण एक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून केंद्राकडे या मागणीचा पाठपुरावा करून तो पूर्ववत करावा अशी एक आमची सगळ्यांची एक अपेक्षा आहे. आणि मला खात्री आहे की यामध्ये आम्ही कोणते राजकारण करत नाही, कोणी राजकारण याच्यामध्ये आणू नये. कारण सर्वसामान्य जनता आपल्याला केवळ मत देत नाही तर त्यांचं भवितव्य, त्यांचं आयुष्य हे त्या मताच्या रूपाने आपल्याला देत. शेतकऱ्यांवरती जो भार पडणार आहे, मी सर्व महाराष्ट्राच्या वतीने आपल्याला विनंती करतो आहे की आपण एक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून केंद्राकडे या मागणीचा पाठपुरावा करून तो पूर्ववत करावा अशी एक आमची सगळ्यांची एक अपेक्षा आहे. आणि मला खात्री आहे की यामध्ये आम्ही कोणते राजकारण करत नाही, कोणी राजकारण याच्यामध्ये आणू नये. कारण सर्वसामान्य जनता आपल्याला केवळ मत देत नाही तर त्यांचं भवितव्य, त्यांचं आयुष्य हे त्या मताच्या रूपाने आपल्याला देत असते. आणि मग ते दिल्यानंतर आपलं कर्तव्य आहे की पक्षभेद विरहित, राजकारण विरहित अशा ज्या काही आपल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. असो, मी जास्त काही बोलत नाही कारण थोड्या वेळामध्ये प्रधानमंत्री आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत. मी या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि सगळे जे माता भगिनी बांधव याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना सुद्धा सांगतो की सुरुवात झालेली आहे. याच्या पुढे सुद्धा जिथे जिथे काही उणीवा राहिल्या असतील त्या उणीवा दूर करून या राज्याच्या आणि केंद्राच्या योजना सर्व राज्यभर समानतेने आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही, एवढे एक वचन देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तर आता या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुंबई शहरचे माननीय जिल्हाधिकारी महोदय करतील. आणि 10:55 नंतर सर आपण राष्ट्रीय कार्यक्रमाला जॉईन करत आहोत. तोपर्यंत आभार प्रदर्शन. धन्यवाद देवीजी. आज या कार्यक्रमास लाभार्थी परिसंवादासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री मुंबई शहर, राज्यमंत्री ग्रामविकास आणि माननीय मुख्य सचिव हे उपस्थित राहिले आणि त्यांनी या परिसंवादात भाग घेतला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन.
आणि ग्रामविकासचे अपर मुख्य सचिव ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले त्यांनाही धन्यवाद. आपल्या या कार्यक्रमाला दृकश्राव्य माध्यमाद्वारे व्हीसीद्वारे जे केंद्रीय मंत्री आणि विविध मंत्री उपस्थित राहिलेत, त्याशिवाय माननीय संसद सदस्य, विधानसभा, विधान परिषद सदस्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे महापौर किंवा अध्यक्ष उपस्थित आहेत, त्या सर्वांचे धन्यवाद. आपल्या विभागाच्या विविध सचिवांनी जी उपस्थिती आहे त्यांचे धन्यवाद. आणि केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजना ज्या आहेत त्या जास्तीत जास्त लाभार्थीपर्यंत पोहोचतील याकरता आपण कटिबद्ध राहू अशी उमेद व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुढील कार्यक्रमास आपण जोडलेले राहावे ही विनंती. धन्यवाद सर. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो लाभार्थी संवाद साधलेला आहे, अशाच प्रकारे आता माननीय प्रधानमंत्री महोदय 100 तुम्ही सगळे संवाद साधणार आहेत. त्या कार्यक्रमाला आपण आता स्विच ओव्हर करत आहोत. धन्यवाद, सर्वांचे आभार. अगर अमेरिका में जाते हैं तो अमेरिका मोदी में हो जाता, और आदरणीय प्रधानमंत्री जापान में जाते हैं तो जापान मोदी में हो जाता. हमने उनकी ताकत को देखा जब रूस और यूक्रेन के जब हमारे देश के हजारों बच्चे जो एजुकेशन लेने के लिए यूक्रेन में गए थे, वापसी का संकट पैदा हो गया. हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी ने के आग्रह पर यूक्रेन की सरकार ने हमारे सभी बच्चों को सुरक्षित भारत में भेजा. न केवल हमारे देश के बच्चे वापस आए, परंतु हमारे देश के तिरंगे झंडे को लेकर पाकिस्तान के बच्चे भी हमारे तिरंगे झंडे को हाथ में लेकर माता की जय कहते हुए यूक्रेन से अपने पाकिस्तान में आए. ये हमारे देश की ताकत नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हुई. हमारे 3-4 मंत्री वहां पर जाकर वहां की सरकार से बात करते हुए अपने देश के बच्चों को सुरक्षित बाथरूम में लाए. वो दिन जब एक शहर पर अटैक हो रहा था 6 बजे, हमारे अपने प्रधानमंत्री जी ने रूस के राष्ट्रपति से कहा, आप इस अटैक को 3 घंटे लेट कर दो. एडवाइजरी जारी की कि 3 घंटे के अंदर अंदर इस शहर को छोड़ दीजिए. हमारे देश के प्रधानमंत्री इतने मजबूत हैं, उनके कहने पर रूस के राष्ट्रपति ने युद्ध को भी 3 घंटे के लिए विराम लगा दिया. आज प्रदेश में परम संत जयराम ठाकुर जी के नेतृत्व में हमारी सरकार बहुत जन कल्याणकारी नीतियां वर्तमान सरकार ने हिमाचल प्रदेश में लागू की. हिमाचल प्रदेश की पहली कैबिनेट हुई. पहली कैबिनेट में हमारी सरकार ने निर्णय लिया हम पेंशन की उम्र 80 से 70 साल करें, और 80 साल से 70 साल उम्र करने के बाद आज हिमाचल प्रदेश में 3 लाख नई पेंशन लगी हिमाचल प्रदेश में, और 1000 की राशि भी 1500 रुपये कर दी. 540 करोड़ का प्रति वर्ष बढ़ी हुई पेंशन का प्रदेश की सरकार हिमाचल प्रदेश के बुजुर्गों को देती है. और पिछले बजट में 80 से 70 से 65 साल महिलाओं की उम्र, और इस बजट में पुरुषों और महिलाओं की उम्र 60 वर्ष कर दी. कौन सरकार समय में जो पेंशन का बजट
सरकार में उबरकर 1275 करोड़ रुपया हो गया। 3 लाख से अधिक लोगों की और पेंशन लगने वाली बहुत जन कल्याण फैसले भारतीय जनता पार्टी की सरकार ने आदरणीय जयराम ठाकुर जी के नेतृत्व में लिए। हिमाचल प्रदेश ऊर्जा प्रदेश 25,000 मेगावाट ऊर्जा दोहन करने की अक्षमता हिमाचल प्रदेश ने, इसमें लगभग हम 10,700 मेगावाट ग्रीन एनर्जी हिमाचल प्रदेश में पैदा कर रहे हैं। आदरणीय मुख्यमंत्री महोदय जी ने निर्णय लिया, हम 0 से 60 यूनिट हिमाचल प्रदेश के लोगों को फ्री देंगे। और मैं आपको बताना चाहता हूं, हिमाचल प्रदेश के लोगों को बताना चाहता हूं, इस निर्णय के बाद जो पहला बिल हिमाचल प्रदेश में आया 21,60,000 कंज्यूमर में से 10,07,000 उपभोक्ताओं का बिजली का बिल शून्य है, उनका कोई बिजली का बिल नहीं है। और अभी हमने निर्णय लिया, मुख्यमंत्री महोदय जी ने जुलाई महीने में जो हिमाचल प्रदेश में बिजली का बिल आएगा 125 यूनिट तक कोई भी बिल हिमाचल प्रदेश को उपभोक्ताओं को देना नहीं पड़ेगा। जब 0 से 60 यूनिट में हमें 10,07,000 कंज्यूमर आ सकते, तो इसमें 15 लाख कंज्यूमर ऐसे होंगे हिमाचल प्रदेश में जिनको बिजली का एक भी पैसा प्रति महीना नहीं देना पड़ेगा। बहुत ऐतिहासिक निर्णय आदरणीय मुख्यमंत्री महोदय जी ने हिमाचल प्रदेश में लिया। हमारे पास से बहुत से कंज्यूमर आते थे हिमाचल प्रदेश के। जब आदरणीय मुख्यमंत्री महोदय जी का दौरा धर्मशाला में, शिमला में, सोलन में, जितने भी हमारे नगर परिषद है, नगर निगम है, विदाउट एनओसी हिमाचल प्रदेश में पीने यानी कि बिजली का कनेक्शन नहीं होता। इसलिए माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने निर्णय लिया, हम बिजली का कनेक्शन नगर निगम में, नगर परिषद में, डीसीपी में बिना एनओसी के हिमाचल प्रदेश में देंगे। नहीं टेम्परेरी कनेक्शन का हिमाचल प्रदेश के उपभोक्ता को 7 रुपए यूनिट देना पड़ता था। इस निर्णय के बाद 40,000 के लगभग उपभोक्ताओं ने अप्लाई किया। 15,000 कनेक्शन अब तक हुए। उनका बिल अब 8 रुपए से 1 रुपया 2 रुपए यूनिट आएगा। ये बहुत ऐतिहासिक निर्णय हमारी सरकार ने लिया है विद्युत के क्षेत्र में। आज बहुत सी जन कल्याणकारी नीतियां हिमाचल प्रदेश में लागू की, चाहे मुख्यमंत्री गृहिणी सुविधा योजना हो, चाहे उज्ज्वला योजना केंद्र की सरकार ने तो 3 सिलेंडर देने की बात हो, जल जीवन मिशन में 8 लाख कनेक्शन दे दिए गए। इसलिए नीतियों को लेकर, इन कार्यक्रमों को लेकर 2022 के चुनाव में हम विधानसभा में हिमाचल प्रदेश में जाएंगे और हिमाचल प्रदेश में शुद्ध भारतीय जनता पार्टी की पुनः सरकार बना लेंगे। यही बात कहते हुए बात को समाप्त करता हूँ। आप सबका बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय हिमाचल। भारत माता की। देखिए चंद देशों में